सोनं 2,500 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर प्रतितोळा 71,486 रुपयांवर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. पुणे जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे 68 तक्रारी, 55 तक्रारी त्वरित सोडवण्यात यश. कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांच्या वर. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण. पुण्यामध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला, शिवाजीनगर भागात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हाच्या झळा वाढल्यानं मातीच्या माठांना मागणी वाढली, माठाच्या दरात 15% वाढ. वाढत्या उन्हामुळे फळभाज्यांच्या दरात 10% वाढ, पालेभाज्यांचे दर स्थिर. भुसावळच्या बाजारपेठेत नवीन गहू विक्रीसाठी दाखल, गव्हाचे दर आणखी 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता. भुसावळमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस पडून कापसाचा दर 7,000 आल्यानं संताप. पंतप्रधानांच्या सभेमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, लष्कर भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 25 मे रोजी होणार यूपीएससी पूर्व परीक्षा. मतदान केंद्रांवरती आपला दवाखाना आरोग्य सेवा पुरवणार, मतदारांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारी. यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधील 90 प्रवाशांना अंडा बिर्याणीतून विषबाधा, बल्लारच्या आणि नागपूर स्थानकावरील पुरवठादारांची दुकानं सील. मीरा रोडच्या नयानगर भागात खो खो खेळत असलेल्या मुलांमध्ये वाद, हाणामारी थांबवण्यासाठी गेलेल्या मुलाला रॉडनं मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद. नागपुरात स्पा सेंटरच्या आड देह व्यापार सुरू, 3 पीडितांची सुटका तर एका महिलेला अटक, 2 फरार आरोपींचा शोध सुरू. बीडच्या चिंचगव्हाणमध्ये छतावरती रंग देत असताना 15 वर्षीय मुलाला विजेचा धक्का, तारेला चिकटून तरुण गंभीर जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगाचा आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत झटका, आयोगाच्या पक्षाच्या प्रचारगीतावरती आक्षेप, प्रचारगीतात काहीही आक्षेपार्ह नसताना आयोगानं आक्षेप घेतल्याचा आपच्या नेत्यांचा आरोप. आणि इलॉन मस्क यांचा भारताचा दौरा रद्द, चीनमधील स्थानिक कंपन्यांच्या ईव्हीची विक्री वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे मस्क यांनी तातडीनं चीनला भेट दिल्याची माहिती.